गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आम्ही आलो आहे दिल्ली स्टेशनला. सकाळी 10 वाजलेत आणि 10 वाजता आम्ही आता दिल्ली स्टेशनला पोहोचलेलो आहोत. म्हणजे बरोबर टायमावर गाडी आलेली आहे. तर 10चा टाईम होता आणि 10 वाजता बरोबर आली आहे. तर इथून आता आम्ही टॅक्सी केली आणि इथून आता आम्ही जाणार आहे CR हॉस्टेलला, म्हणजे जिथे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई तिथे रूम घेऊन राहू शकता, म्हणजे बिल्डिंग वगैरे बांधली त्यांच्यासाठी. तर तिथे आम्ही रूम बुक केलेली आहे आणि आता इथून आता आम्ही CR हॉस्टेलला जाणार आहे. ते आहे महाराष्ट्र सदन जे आहे आपलं, तर त्याच्या एकदम समोरच आहे, दुसऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या साईडला समोरासमोरच आहे. तर इथे आता आम्ही आलो आहे CR हॉस्टेलला आलो आहे आणि आता रूमवरती जातो आहे. तर ही रूम भेटली आता आम्हाला. आता तिथे क्लिनिंग चालू आहे, इकडे क्लिनिंग चालू आहे, त्याच्यामुळे आता आम्ही बाहेर बसतो इकडे. त्याच्यानंतर आता रूममध्ये गेल्यानंतर आंघोळ वगैरे करणार. आता बघा हा रूम भेटला आहे आम्हाला आणि क्लिनिंग चालू आहे तोपर्यंत आता आम्ही इथे जातो या रूममध्ये. तर बघा मस्त फ्रीज पण आहे इथे, किचन पण आहे, किचन आहे, वाव, कम्प्युटर, मोबाईल, सब 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 मस्त रूम आहे बघा. हा रूम शेजारचा रूम आहे. किचन पण आहे, फ्रीज पण आहे. हा सगळं तुझं. इथे दुसरा बेडरूम. इथे ठेवा ना टेबलवर थोडं. इकडे ए दादा, हे आपलं नाही, इकडे पण सामान नको फेकू. इकडे आपला रूम नाही आहे हा दादा, आपला रूम शेजारचा आहे. माहिती आहे, मग काय सामान असं ठेवून जाणार आहे. तर हे बघा मस्त असं रूम आहे, छान आहे सगळं. कबाड बिब्बाट आहे इथे, डॉवर सगळे, पूर्ण फर्निचर. टेबल बिबल सगळं. बाल्कनी पण छान आहे, मस्त बघा. बाल्कनी जास्त भारी पाहिली का बाल्कनी, बघा मस्त बाल्कनी. ही बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये पण बसायला मस्त जागा आहे बघा. इथे मस्त बसून मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. बाहेरचा व्ह्यू छान. बाहेर हे जे क्वार्टर दिसतात ते पण गव्हर्नमेंटचेच आहेत, हे सुद्धा भेटतात आपल्याला. आणि मस्त सगळ्या गोष्टी आहेत इथे. इथे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जिम वगैरे आहे, त्यानंतर ग्राउंड आहे मुलांसाठी खेळायला. आणि रूम खूप मोठे आहे. बिना गंदा रूम तो हम देते ही नहीं किसी को. टॉयलेट आहे, टॉयलेट पण क्लीन आहे. चल, फ्रीज पण चालू, फ्रीज आहे, जे आपण काही टाकू ठेवू शकतो. हात कर. चल, किचन आहे, बाल्कनी भारी आहे. मग राहतात लोक. गॅस पण आहे, फक्त भांडी घेऊन यायची. जे गॅस पण आहे आपल्याकडे, फ्रीज पण आहे आपल्याकडे. भांडी पाहिजे. बाल्कनीला भारी आहे, पाहिली का? बाल्कनीत बसून तुम्ही चहा पिऊ शकता, नाश्ता करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. आपण ना उगाच ही रूम घेतली, आपण इंडिया रूम ती घ्यायला पाहिजे. इंडिया गेट वाली कोणती? तिकडे ना इंडिया गेट दिसतो असं खिडकीतून, मग शेवटच्या ब्लॉक मधून. का नाही घेत? दादा कुठे गेला? मला वाटलं मध्यभागी घ्यावं. काय वाटलं बाबा? पुढे वाट बघू नका, खालूनच बघा. बाहेर नका जाऊ. बाबाला बघायला गेले. रूम अशी भारी रूम आहे बघा. 300 रुपयामध्ये ही रूम आहे, म्हणजे जे पण गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी आहे ही रूम फक्त. आणि 300 रुपयामध्ये ही रूम मिळते आपल्याला. मस्त आहे. 1 BHK, सॉरी 2 BHK. हा एक बेडरूम आहे आणि तो एक बेडरूम आहे. 2 BHK रूम. काय किती दिवसांचे भेटतो? 300 रुपये. किती दिवस? 5 दिवस. नाही, एक दिवसाचे 300. अच्छा, 1 दिवसाचे 300 रुपये. तर मस्त आहे. 1 दिवसाचे असे पण बाहेर चार्जेस खूप असतात. सगळ्या गोष्टी. हां, AC पण आहे, TV पण आहे, वायफाय पण आहे.
हे बघा वायफाय पण आहे, हा नाही, आता थोड्या वेळासाठी वायफाय आहे, त्यानंतर फ्रीज पण आहे आणि ह्या रूममध्ये बघा टी व्ही आहे, मोबाईल आहे, मोबाईल नाही सॉरी लँडलाईन आहे. तर आता त्याची त्यांच्यासाठी असेल चालू आहे, हा बहुतेक त्यांच्यासाठी असेल. किचन आहे, किचनमध्ये गॅस पण आहे, टेबल आहे स्टडीसाठी, सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला सगळ्यात जास्त बाल्कनी आवडली मस्त तिथे बसून चेअरवरती बसून मस्तपैकी चहा मी तसं पित नाही पण तरी मस्त वाटतं. जे पहा माझी जी इकडे दोघं पण घुसून जाते तिथे. कौन छुपा इधर, कौन है इधर. कुठे गेली ए राहून झाला आतमध्ये, या बाहेर. आता आमचं रूम क्लीन झालं की आम्ही जाणार आणि फ्रेश होणार, आधी आंघोळ करणार, गरम पाणी सुद्धा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे खालीच मार्केट आहे, म्हणजे जवळ सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असलं तर खालीच जाऊन घेऊ येऊ शकतो, जास्त लांब जायची गरज नाही. तर हे बघा रस्त्याच्या त्या साईडला महाराष्ट्र सदन आहे आणि ह्या साईडला हे CR हॉस्टेल आहे. तर इथून जवळच राष्ट्रपती भवनसुद्धा आहे, म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावरती राष्ट्रपती भवन आहे. तर आम्ही आता फ्रेश होऊन मग राष्ट्रपती भवनमध्ये जाणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आम्ही फ्रेश होऊन घेतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.